पुणे पोलीस ॲक्शन मोडवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते कारण की पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी गाड्यांच्या तोडफोड केल्या जातात। मात्र या आरोपींचं काय करायचं असा प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता। मात्र ज्या ठिकाणी हे आरोपी तोडफोड करतात त्याच ठिकाणी त्यांना आणलं जातं, त्यांची परेड घेतली जाते। याबाबत बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत। सर, अशा घटना वारंवार घडतात, तर या आरोपींना वचक बसण्यासाठी हा सगळा पर्याय आपण निवडलाय, काय सगळं? आपल्याकडे पर्वती पोलीसच्या हद्दीमध्ये 15 दिवसापूर्वी अशा 2 घटना झाल्या होत्या। एका घटनेमध्ये तर जवळपास 40 वाहनं ह्या काही अज्ञात माथेफिरूंनी फोडले होते। पोलिसांनी खूप मेहनत करून त्यातले सगळे आरोपी निष्पन्न केले। आरोपी निष्पन्न करून त्यात काही मायनर होते आणि काही मेजर पण होते। त्या मेजर लोकांचं काही रेकॉर्ड पण होतं। त्या सर्व आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करून ज्या भागात ही घटना घडली त्या भागातून ते सगळे त्यांना त्यातून घेऊन गेले कायदेशीररित्या रिकव्हरीसाठी आणि त्यांना पोलिसांच्या भाषेत, पोलीस भाषेत समजेल अशा पद्धतीने त्यांना पुढची त्यांची तपास जो आहे तो तपास त्यांच्यासोबत केलेला आहे। सर, हे नेमकं कशासाठी करतात, नेमका हेतू काय होता आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कमी वयाचे जास्त पाहायला मिळतात, म्हणजे काय वेगळं? काही नाही याच्यामध्ये, कुठली पार्श्वभूमी नाही, परंतु काय किरकोळ वाद, माझ्याकडे का पाहतो किंवा तो इकडेच का आला किंवा तो त्याच्यासोबत का फिरतो, अशा काही खूप किरकोळ कारणावरून असे प्रकार झालेलं होतं ते। परंतु असा कुठलाही प्रकार त्या पालकांना पण कळला गेला पाहिजे। यातून पुढे आम्ही असं करणार आहे की याच्यामध्ये जे मायनर सापडतील त्यांचे पालकांना पण यात आरोपी केले जाईल। त्यांनी जर व्हेकल वापरले तर, त्यांचे व्हेकल वापरल्या त्यांनी विदाउट परमिशन, तर त्यांना पालकांना पण आरोपी करण्याचे प्रोव्हिजन मोटर व्हेकल ॲक्टमध्ये आहे सेक्शन 199 प्रमाणे। आणि त्याच्यामध्ये ते पालक पण आरोपी होतात, ती गाडी पण जप्त राहते 1 वर्ष आणि याच्यामध्ये पालकांनासुद्धा 25,000 रुपये दंड या कायद्यामध्ये, नवीन कायद्यामध्ये आहे। तर असं कुठली घटना जर सापडली, त्याच्यात मायनर सापडले आणि त्यांनी जर व्हेकल वापरले असतील आणि ते व्हेकल वापरून काय दुसरा असा गुन्हा केलेला असेल तर याच्यामध्ये त्या बालकांचे पालकसुद्धा याच्यामध्ये आरोपी आम्ही करणार आहोत। नक्की, त्यामुळे जे विधिसंघर्षित बालक असतील आणि त्यांनी जर अशा घटना केलेल्या असतील तर त्यांच्या पालकांनाही आरोपी केलं जाईल। त्यामुळे पुणे पोलिसांकडून एक वेगळं पाऊल आता या संदर्भात उचललं गेलं आहे। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरावर, साम TV, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।